श्रीकांतराव, आपल्याला महायज्ञाला सुरुवात करावी लागेल। माझे अनुयायी इथं आहेत, ते कार्य करतीलच। मी सदैव तुमच्या कुटुंबासोबत आहे, राहणार। परंतु मला आता एक महत्त्वाचं काम आलेलं आहे, तेवढं काम करून मी पुन्हा इथे येतोच। ठीक आहे। आदित्य, तू नदीवर जाऊन अंघोळ करून घे, ठीक आहे? सिक्युरिटीची सगळी व्यवस्था आहे ना? होय मॅडम, मी स्वतः जातीने लक्ष घालेल। ठीक आहे, तू स्वतःच जा त्याच्याबरोबर। चला। वाह, कसली क्यूट आई आहे ही। ती स्वतःच्या मुलाला त्याच्या मृत्यूच्या तोंडात पाठवते। इतके पैसे देऊन सुद्धा काहीच उपयोग नाहीये, मूर्ख। हल्ली क्वालिटीवाला काही मिळतच नाही बहुतेक, सगळं भेसळ। प्रीतम सर, मला लई भीती वाटते। आपल्याला लवकरात लवकर आदित्य सरांना शोधायला पाहिजे। एक मिनिट पारू, आपण सगळेच इकडे आहोत पण दिशा नाहीये। वियर्ड नाही वाटत तुला? दिशानेच दादाला काय केलं नसेल ना? बराबर। प्रीतम सर, त्या दिशा मॅडम आपल्या घरात आल्या, ते घर उद्ध्वस्त करायच्या उद्देशानंच। तुम्ही म्हणताय तसं अगदी बराबर आहे। दिशा मॅडम कुठल्या बी थराला जाऊ शकतात, काय बी करू शकतात त्या। आपल्याला आधी त्या दिशा मॅडमना शोधायला पाहिजे। करेक्ट, चल। अरे काय काय कुठे चालला तुम्ही? कोणाला शोधता वगैरे आहे का? हा, तिकडे मंदिरात पूजा सुरू असेल, तुम्ही तिथे थांबायचं सोडून हे असं लहान मुलांसारखं इकडे तिकडे का फिरताय? चला चला चला, मंदिरात चला, पूजेला जाऊया, चला। प्रीतम सर, तुम्ही बघितलं का आता? दिशा मॅडमचे पाय केवढे चिखलानं भागले होते। प्रीतम सर, दिशा मॅडमने आदित्य सरांना काही केलं नसेल ना? म्हणजे बघा ना, आपण समजे इकडं आहोत, दिशा मॅडम इकडनं आल्या। मला वाटतं आपण या बाजूला बघायला पाहिजे। अहिल्यादेवी, ही सगळी मोहमाया आहे। तुमच्या हातून पूजा होऊ नये म्हणून नियती हा दृष्ट अदृष्टाचा खेळ करतीये, त्यामध्ये तुम्ही फसू नका। हा मुहूर्त खूप महत्वाचा आहे, हा टळू देऊ नका। आपल्याला हा यज्ञ लवकरात लवकर सुरू करून सूर्यास्ताच्या आत संपवावा लागेल। हा अखंड यज्ञ आहे, हा खूप मोठा यज्ञ आहे। एकदा सुरू केल्यानंतर आपल्याला यज्ञ थांबवता येणार नाही। त्यामुळं यज्ञ भंग करणारी विघ्न येतच राहतील।
त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला हा यज्ञ पूर्ण करावाच लागेल. श्रीकांत, मला असं वाटतं की मी बघून येतेच आदित्य कुठे आहे ते. आई आई थांबा, मी फोन करते प्रीतमला, मी विचारते कुठे. तुम्ही थांबा, मी आलेच. आदित्य सर, दादा आदित्य सर, दादा आदित्य सर, दादा आदित्य सर. हॅलो 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 प्रीतम. हॅलो. प्रीतम कुठे आहात तुम्ही? आई विचारते तुम्हाला. अजून कसा आला नाहीयेत? कुठे आहात तुम्ही सगळे? मला सांगा तरी. सगळं ठीक आहे ना तिकडे? बघा इथे ना महायज्ञ सुरू झालाय आणि आई खरंच खूप काळजीत आहेत. प्लीज तुम्ही लवकरात लवकर इकडे या. हा हा मी त्यालाच. हॅलो हॅलो. प्रीतम सर, काय झालं? हॅलो. हाय. हॅलो. प्रीतम सर, काय झालं? पारू, तिकडे यज्ञ सुरू झालाय. ते सगळे आपल्यासाठीच थांबले. काम करू आपण, आधी मंदिरात जाऊ आणि मग ठरवू. हा सगळे शोधतायत का पारू? ये सावकाश. देवी आई. प्रीतम, तू अजून असाच आहेस आणि आदित्य कुठे आहे? पारू, आदित्य नदीवर अंघोळ करायला गेला होता, तो अजूनही आलेला नाहीये. त्याची सिक्युरिटीही मला इकडे कुठे दिसत नाहीये. गुरुजींचं म्हणणं आहे की हा यज्ञ अतिशय महत्वाचा आहे, जो आत्ताच्या आत्ता सुरू झाला पाहिजे.